महाभारतकालीन कुरुक्षेत्रावरील कौरव आणि पांडवांच्या महायुद्धाच्या वेळी अर्जुनाला मोहमायेनं ग्रासले. तेव्हा त्या अत्यंत तणावपूर्ण वातावरणात सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीतेच्या माध्यमातून मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले. मुळात कौरवांच्या अधर्मी वागणुकीच्या पार्श्वभूमीवरच हे महायुद्ध सुरू झाले होते. आणि या युद्धात धार्मिक वृत्तीच्या पांडवांना भगवान श्रीकृष्णांचा पूर्ण पाठिंबा होता आणि ते पांडवांना युद्धाची रणनीती सांगण्यासाठी तत्पर होते. त्याचवेळी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला धर्म आणि अधर्मातील भेद स्पष्ट करताना यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजामह्यम परित्राणाय साधूनामं विनाशाय च दुष्कृतान् धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे संस्कृत भाषेत सांगताना असे स्पष्ट केले होते की या पृथ्वीतलावर तेव्हाही अधर्माचे प्राबल्य वाढते आणि धर्माला ग्लानी येते, धर्म संकटात सापडतो, तेव्हा या पृथ्वीतलावरील दुष्ट प्रवृत्तींचा नाश करून पुन्हा एकदा धर्माची स्थापना करण्यासाठी मी अवतार धारण करतो. इसवी सनाच्या 17व्या शतकात आपल्या महाराष्ट्रातही हीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्या काळात आपल्या भारत देशावर राज्य करणाऱ्या मोगलांच्या सरदारांनी आणि सैनिकांनी कहर केला होता. त्यांनी मानवी जीवनातील अधर्माचा कळस गाठला होता. मुळात कट्टर धर्मीय मुस्लिम लोक असे म्हणतात की मुहम्मद पैगंबर साहेबांच्या कुराणात दाखला आहे की या जगात फक्त मुसलमान सोडून इतर धर्मियांना, त्यांच्या भाषेत सांगायचे झाल्यास काफिरांना राहण्याचा हक्कच नाही. परंतु मुहम्मद पैगंबर साहेबांसारख्या परमपदाला पोचलेल्या महात्म्याकडून असे विधान होणे शक्यच नाही. परंतु या पृथ्वीतलावर धर्माच्या नावाखाली माणूस काय करेल, कोणत्या पातळीला जाईल याची काहीच शाश्वती नाही. स्वतःला आर्यन वंशाचा मानून हिटलरने धर्माच्या नावाखालीच लाखो ज्यूंची हत्या केली ते यामुळेच. त्या काळात मोगल सैनिकांनी आपल्या महाराष्ट्रात इतका उच्छाद मांडला होता की आपल्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाला जगणे अवघड झाले होते आणि स्त्रियांतर पाणी भरण्यासाठी सुद्धा ओढ्यावर जाणे धोकादायक झाले होते. त्याच काळात कर्नाटकात स्वतंत्र जहागिरी स्थापन करून तिकडेच व्यस्त असलेल्या छत्रपती शाहूराजे भोसले यांनी आपली पत्नी जिजाबाईंसाठी पुण्यात एक महाल बांधला होता. याच महालात वास्तव्याला असलेल्या जिजामाता उघड्या डोळ्यांनी मोगल सैनिकांचा तो अत्याचार पाहून मनोमन दुःखी होत होत्या आणि भगवद्गीतेतील भगवान श्रीकृष्णांचे हे आश्वासन आठवून त्या पुन्हा पुन्हा ईश्वराला अवतार घेण्यासाठी विनवणी करीत होत्या. बहुधा त्याच काळात त्यांना कुणीतरी त्यांना ब्रह्मगिरी पर्वतावर वसलेल्या भोळ्या शंकराचा महिमा सांगून त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी सुचविले असावे आणि या त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेताना जिजाऊ मातेने भगवान शिवशंकरांना आपल्या स्वतःच्या पोटी जन्माला येण्यासाठी साकडे घातले असावे आणि बहुधा जिजाऊ मातेची ही आर्त हाक मनावर घेऊन भोळ्या शंकरांनी जिजाऊ मातेला पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला असावा. याचेच फलित म्हणून दिनांक 19 फेब्रुवारी 1930 रोजी जिजाऊ मातेला एक पुत्ररत्न प्राप्त झाले आणि त्र्यंबकेश्वरच्या भगवान शिवशंकरांचा प्रसाद म्हणून जिजाऊ मातेने त्या सुदृढ आणि तेजस्वी बाळाचे नाव शिवाजी असे ठेवले. आणि या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली आणि आपला महाराष्ट्र देश धन्य झाला. पुढे बघता बघता आमचा शिवबा 16 वर्षांचा झाला आणि त्याने 4 मावळे सोबत घेऊन शिवशंकरांच्या पिंडीवर करंगळीच्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. त्या दिवशी कोवळ्या वयाच्या शिवबाने स्वराज्य स्थापनेची ती प्रतिज्ञा घेतली नसती तर तुम्ही मित्रांनी आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली नसती आणि मीही आपल्या शिवबाच्या अवताराची ही कथा फेसबुकवर लिहू शकलो नसतो. मी आता फक्त आपल्या शिवबाला भवानी तलवार दिलेल्या तुळजापूरच्या आईचा
जिजाऊ मातेचा आणि आपल्या शिवबाचा जय जयकार करतो. जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय. तिघांनाही त्रिवार वंदन.